Hello friends, myself Joyce welcomes you in virtual video class of English for Business Communication. Welcomes once again my dear students. We are discussing on module number 7B, I Thank You God, written by Bernard Daddy. This is a Thanksgiving poem which celebrates negritude or it celebrates black color. So, in last two videos, near about more than half poem we completed, and now remaining three stanzas. Today I am going to discuss with you. But before starting the remaining part, I once again highlights the important points from this first part of the poems. In the beginning of poem, we learn that poet directly speaks with God, or the speaker of the poem speaks with God and he says thanks in the very first line for creating him black. He says thanks for making him porter of the all sorrows. He says thanks for setting the world on his head, and he also says that he wears a centaur's hide, and that's why also he says thanks, and he once again says thanks for giving a chance to carry the world from the since first morning of the creation of this earth. He says thanks for giving ability to carry the world since the first morning of the creation of this world, and from in short here he wants to say that in past, in present and in future, maybe in all this period he is the person who carry the world on his head. या ठिकाणी बघा आय थँक यू गॉड या पोएमच्या माध्यमातून बर्नार्ड डॅडी आपल्याला सांगू इच्छितात किंवा सांगता आहेत की आपल्या पोएममधला जो काही स्पीकर आहे तो डायरेक्टली देवासोबत संभाषण करतो आहे, बोलतो आहे आणि देवाला सांगतो आहे की मला तुम्ही काळा रंग दिला त्याबद्दल तुमचा आभार मानू इच्छितो. देवानं मला काळा रंग दिला त्यामुळं मी तुझा आभार मानू इच्छितो. हे सांगत असताना हे या ठिकाणी बर्नार्ड डॅडी सांगतायत की फॉर मेकिंग हिम पोर्टर ऑफ ऑल सॉरोज, ह्या जगभरातली दुःख आपल्या डोक्यावर वाहून नेण्याची शक्ती मला देवानं दिलं त्याबद्दल देवा तुझे आभार. सेटिंग द वर्ल्ड ऑन हिज हेड, हे काही जग तू माझ्या डोक्यावर दिला, जगाचं ओझं मी वाहून नेतो आहे, हे जग माझ्यावर डोक्यावर दिल्याबद्दल सुद्धा मी तुझा आभार मानतो आहे. आय विअर द सेंटॉर्स हाईज, अगदी माझी अवस्था तुम्ही जर बघितलं तर ग्रीक देवता जी आहे सेंटॉर्स, सेंटॉर्स घोड्याचं धड आणि मानवाचं त्या ठिकाणी चेहरा अशी ही ग्रीक देवता जी आहे त्या देवतेप्रमाणे त्या ठिकाणी एकूण माझी अवस्था झालेली आहे. यासाठी सुद्धा तो या ठिकाणी स्पीकर देवाला थँक्स म्हणतो आहे, आभार मानतो आहे. आणि अगदी पहिल्या दिवसापासून जगाच्या किंवा या विश्वाच्या निर्मितीपासून ते आज तागायत हे जग माझ्या डोक्यावर तू दिलंस, हे जग माझ्या डोक्यावर वाहून नेण्याचं भाग्य दिलंस, ती शक्ती दिलंस, त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी देवाचा आभार मानण्याचं काम आभार या ठिकाणी स्पीकर मानतो आहे किंवा पोएट मानतो आहे. हे सांगत असतानाच अगदी नकळतपणे बर्नार्ड डॅडी यांनी unknowingly he compares black man with जीसस ख्राइस्ट. जीसस ख्राइस्ट यांच्यासोबत त्याची त्या ठिकाणी कंपॅरिझन सुद्धा केलेलं आहे. जगभरामध्ये मॅन ऑफ सॉरो म्हणून जर कुणाला ओळखलं जात असेल तर ही जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्ताना, जीसस ख्राइस्ट येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्ताना त्या ठिकाणी मॅन ऑफ सॉरो म्हणून ओळखलं जातं. आणि असा उल्लेख बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिश्चनांचा जो धर्मग्रंथ आहे, रिलिजियस बुक ऑफ ख्रिस्टियन पीपल,
बायबल. आणि या बायबलमध्ये इन बायबल दिस थिंग इज नोटेड दॅट जीसस क्राइस्ट इज द मॅन ऑफ सॉरो. आणि तसाच हा ब्लॅक मनुष्यसुद्धा दुःख वाहून नेणारा, सतत दुःखामध्ये राहणारा असा हा माणूस आहे, जो जगभरातले दुःख आपल्या डोक्यावर वाहून नेत असतो. पुढच्या कडव्यांमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की व्हाईट इज द कलर फॉर स्पेशल ऑकेजन. व्हाईट हा जो कलर आहे हा स्पेशल ऑकेजनसाठीच वापरला जातो, हा दररोज नाही वापरला जातात. खरं तर व्हाईट हा कलर ख्रिश्चन समाजामध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीमध्ये लग्न समारंभासारख्या समारंभाच्या दिवशी व्हाईट कलर वापरला जातो. काही प्रोग्राम्सच्या दिवशी, सेलिब्रेशनच्या दिवशी व्हाईट कलर वापरला जातो. रादर एव्हरीडे कलर हा ब्लॅक कलर आहे असं कवीला म्हणायचं आहे. सर्वसामान्य माणसाचा रंग हा ब्लॅक आहे, कारण प्रोग्राम्स, एखाद्या इव्हेंट सेलिब्रेट करणं हे त्या ठिकाणी गुलामाचं काम नाही, गुलामाच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत नाही, त्यामुळे तो व्हाईट कलरही त्यांच्या जीवनामध्ये कधी येत नाही. तर ब्लॅक कलर जो कामामध्ये वापरला जाणारा रंग आहे, अंगावर रोजची वापरली जाणारे कपडे आहे, जो कलर सगळ्या जगभरातल्या लोकांचा आहे तो ब्लॅक कलर. व्हाईट कलर हा प्रत्येकाच्या नशिबी येत नाही असंच काहीसं या ठिकाणी आपल्याला कवीला म्हणायचं आहे. White is the color for the special occasion which is used at the special occasion only, and black is the color of everyone and it is used for every day by all the world citizens. And he also again he says thanks for creating him black. He once again says thanks for creating him black, and he also once again says thanks for he have carried the world from the since the first evening, since the first morning, पहिल्या सकाळपासून, पहिल्या संध्याकाळपासून, means from the first day to the करंट डे, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी हे जग मी माझ्या डोक्यावर वाहून नेतोय, त्यामुळे त्याला आनंद आहे. आणि हा आनंदच पुढच्या स्टांजामध्ये व्यक्त केला गेलेला आहे. आय एम ग्लॅड ऑफ द सेप ऑफ माय हेड. मला खूप आनंद आहे, फार आय एम हॅपी विथ द सेप ऑफ माय हेड. मला जे काही माझ्या डोक्याचा हा सेप आहे, आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण एखाद्या साऊथ आफ्रिकन किंवा आफ्रिकेकडच्या लोकांना बघतो किंवा एखाद्या काळ्या रंगाच्या लोकांना बघतो, त्यांचं डोकं असं खूप मोठं असतं आणि त्याचबरोबर छोटे छोटे ब्लॅक कर्ली हेअर्स असतात त्यांच्या डोक्यावरती, अगदी खूप असतं. आणि बऱ्याच वेळा आपण सुद्धा कोतुलानं बघतो, काही वेळा ते बघितल्यानंतर आपल्याला जे असं वाटतं की बाबा नाही कसे असतात, काय दिसतात. आणि ह्या अशा नजरा जगभरातून त्यांच्याकडे अनेक लोकांनी बघितल्यामुळं, स्पेशली गोऱ्या लोकांनी त्यांच्याकडे त्या नजरेनं बघितल्यामुळं, ते त्यांचे जो काही शरीराचा सेप आहे त्यामुळं अनेक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळते. तरीही देवानं दिलेल्या या डोक्याचा जो काही सेप आहे त्याची मी आनंदित आहे. माझा जो काही डोक्याचा सेप आहे, ज्या डोक्यावरती जगाचं ओझं आहे, ह्या जगाला वाहून नेण्याची ताकद ज्या ठिकाणी जग आपल्याला मिळतं, तीही आम्ही माणसं आहोत. त्यामुळे माझा डोक्याचा आकार मला आवडतो, मी आनंदी आहे. कंटेंट विथ द सेप ऑफ नोज. जो काही नाकाला मला नाकाचा आकार आहे, सेप आहे, त्याही बरोबर मी समाधानी आहे असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. दॅट मस्ट नॉट एव्हरी विंड ऑफ द वर्ल्ड. आणि जगभरामधलं त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर प्राणवायू शोषून घेण्याची क्षमता असणाऱ्या या माझ्या नाकाला, ज्या नाकामुळं त्या ठिकाणी आपण प्राणवायू शोषून घेऊ शकतो आणि ज्या नाकांमुळं आज मी जिवंत राहू शकतो, अशा नाकाचा सुद्धा आनंद आहे. ही इज हॅपी विथ हिज हेड which carries the world on his head. He is happy with his shape of nose from which he snuffs wind throughout the world. And also he again says that he is pleased with the shape of his legs that ready to run throughout the world, all over the world in the heat also. आणि ते पुन्हा पुढे सांगतात की जो काही माझ्या देवाने दिलेला पाया आहे त्याचे आकार जे काही जसे काही असतील त्याशी सुद्धा मी आनंदी आहे, कारण या पायांमुळेच मी जगभरामध्ये पळून फिरू शकतो किंवा या जगभरामध्ये मी फिरू शकतो. आय एम एबल टू रन थ्रू आउट द वर्ल्ड, आय एम एबल टू सी द वर्ल्ड विथ माय ओन लेग्स, अँड दॅट्स वाय ही इज हॅपी विथ हिज लेग्स.
इथपर्यंत आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. कंटिन्युटी राहण्याच्या दृष्टीनं थोडंसं मागचं सर्व घेणं अपेक्षित होतं. सो नाऊ आय स्टार्ट्स. इथून पुढचे 2-3 लाईन्स जे आहेत ते पहिल्या स्टांजामध्ये रिपीट झालेत आणि तेही आपण चर्चा केलेले आहेत. ही once again says here that he gives thanks for creating him black. He says that for making him porter of all sorrows and he making him, त्या संपूर्ण त्या ठिकाणी जगाचं दुःख वाहून नेणारा पोर्टर बनवलं, हमाल बनवलं, त्यामुळं ते थँक्स म्हणतात. आता पुढचा मुद्दा बघा. पुढच्या 3 स्टांजाज जे आहेत इट्स व्हेरी मीनिंगफुल, खूप काही सांगून जातात. 36 swords have pierced my heart, 36 swords have burnt my body. Oh God, not swords but here fires. Yes. Here, poet says that 36 words have pierced my heart and 36 fires have burnt my body. And my blood on all claveries have reddened the snow. The blood at every dawn reddened on all nature. Very meaningful stanza it is. Still I am glad to carry the world, glad of my short arms, glad of long arms, of my thickness, of my lips. Just a minute. Yes. And I thank you, God, creating me black. White is a color for special occasions, black the color for every day. And I have carried the world from since first dawn of the time. In my lap, over the world, through the night, creates the day. God, for I thank you creating me black. Okay, we look. Here, poet says that 36 swords have pierced my heart. He says that 36 swords have pierced my heart. Actually, this is the reference from the Bible. बायबलमध्ये या ठिकाणी सांगितलेला हा रेफरन्स आहे. 36 swords. 36 swords, swords means तलवारी. 36 तलवारी माझ्या हृदयामध्ये घुसतात, माझे हृदय दुभंगतात. असं पियर्सन मीन्स टोचणे किंवा टोचणे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी घुसवणे हाताने घेऊ शकतो आपण, कारण सुई टोचते आणि तलवार टोचत नाही तर ती घुसवली जाते. 36 swords have pierced my heart. माझ्या या हृदयामध्ये 36 तलवारी एका वेळी घुसवल्या जातात, ज्याच्यामुळे माझं हृदय दुभंगलं जातं, छेदलं जातं. 36 fires have burnt my body. आणि 36 त्या ठिकाणी थोडेसे ज्याला ज्योती म्हणू आपण, ज्योती म्हणा किंवा मशालीसारख्या म्हणा, पेटवण्यासाठी ज्या ठिकाणी मशालसारखे वापरले जातात, दिवटे ज्याला आपण म्हणू. 36 fires have burnt my body. माझं हे बॉडी जाळण्यासाठी, माझं हे शरीर जाळण्यासाठी 36 फायर्स सुद्धा या ठिकाणी यूज केले जातात किंवा 36 ज्योती दिवटे या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. And my blood on all claveries has reddened the snow. आणि my blood on all claveries. Clavery, it is the location of crucifixion of Jesus Christ. क्लॅव्हरी ही जे आहे ते जीसस ख्राइस्ट त्यांना जिथं सुळावर चढवलं, क्रुसिफिकेशन ऑफ ख्राइस्ट, त्यात ते ठिकाण आहे एका उंच डोंगरावरती. जीसस ख्राइस्ट त्यांना सुळावर चढवलं गेलं, त्या ठिकाणला क्लॅव्हरी असं म्हटलं जातं. आणि एकूणच ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही या स्टांझामध्ये सांगितलेल्या आहेत त्या जीसस ख्राइस्ट त्यांच्याशी रिलेटेड आहेत. ज्यावेळी जीसस ख्राइस्ट त्यांना सुळावर चढवण्यात आलं, at the same time when the Jesus Christ was crucified, the 36 swords pierced his heart and 36 fires were used to burn his body, and his blood
spread all over the on here spread over the clavaries and redden the snow surrounding snow. That's why here poet also says that 36 swords of pierced his heart. ज्यावेळी जीसस ख्राइस्ट त्यांना सुळावर चढवण्यात आलं होतं त्यावेळी एका वेळेला 36 तलवारी सोर्ड्स त्यांच्या हृदयामध्ये घुसवण्यात आल्या होत्या. एका वेळेला 36 त्या ठिकाणी अग्नीचे ज्योत त्या ठिकाणी आणण्यात आले होते, ते पेटवण्यात आले होते. 36 दिवठी त्या ठिकाणी पेटवण्यात आले होते त्यांचं शरीर जाळण्यासाठी. इतकंच नाही तर ज्यावेळेला त्यांच्या शरीरातून रक्त वाहू लागतं, ज्यावेळेला 36 तलवारी एका वेळेला त्यांच्या हृदयात घुसवल्या जातात आणि रक्त वाहू लागतं, त्यावेळेला आजूबाजूला असणाऱ्या सर्व डोंगर दऱ्यांमध्ये आणि तिथे पसरलेल्या सर्व बर्फाळ त्या ठिकाणी डोंगरांवर रक्ताने ते बर्फ सगळं लाल होऊन जातं. माय ब्लड ऑन ऑल क्लॅवरीज आर रेडन द स्नो. बर्फ सुद्धा लाल त्या ठिकाणी बनतो. अँड ब्लड ॲट एव्हरी डॉन रेडन्ड ऑल नेचर. आणि इतकंच नाही, तो लाल झालेला फक्त बर्फच लाल होत नाही तर दररोज होणारी सकाळ. अँड ब्लड ॲट एव्हरी डॉन रेडन्ड ऑल नेचर. फक्त हे ब्लड इथेच थांबत नाही तर दररोज होणारी सकाळ सुद्धा, त्या सकाळच्या निसर्गरम्य वातामध्ये जी आकाशामध्ये लाली पसरते, आकाशामध्ये जे क्षितिजापर्यंत लाल रंग पसरतो, रंगांची उधळण होते, ते सुद्धा या माझ्या रक्ताचं प्रतीक आहे. किंवा तोच माझा रक्त त्या ठिकाणी निसर्गामध्ये सुद्धा ती लाली घेऊन येतो, असं या ठिकाणी नकळतपणे कवीला म्हणायचं. आणि ह्याच्या ज्या काही गोष्टी poet says here that 36 swords have pierced in his heart, 36 fires burnt his body, and his blood reddened the snow, and his blood also reddened all the nature at every dawn. हे जे काही सांगितलं जातं, it is referred in Bible for Jesus Christ. So unknowingly here poet compares himself with Christ. Okay. Then ahead, still I am glad to carry the world. Still I am glad to carry the world, glad of my short arms, of my long arms, of my thickness, of my lips. Still I am glad to carry the world. आज सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला स्टील आय एम ग्लॅड टू कॅरी द वर्ल्ड, हे जगाला वाहून नेण्याचा माझा मला आनंद आहे, ग्लॅड हॅपी. तरी सुद्धा माझा या ठिकाणी दररोज होणारा हा माझ्यावरचा प्राणघातक हल्ला, मला संपवण्याचा जगभरामधून होणारा प्रयत्न, माझ्या रक्तानं त्या ठिकाणी जगभरामधलं बर्फ व्यापलेलं असताना, माझ्या रक्तानं संपूर्ण निसर्गसुद्धा त्या ठिकाणी निसर्गाला सुद्धा रक्ताचा एक लेयर चढलेला असताना, स्टील आय एम ग्लॅड टू कॅरी द वर्ल्ड, तरीही मला हे जग मी माझ्या डोक्यावर वाहून नेतो याचा आनंद आहे. ग्लॅड ऑफ माय शॉर्ट आर्म्स, माझे बाहू छोटे असतील, ऑफ माय लॉंग आर्म्स, किंवा कदाचित माझी भाऊ म्हणजे एखाद्या ब्लॅक माणसाचे खांदे लहान असतील किंवा एखाद्याचे मोठे लांब असतील, शॉर्ट असो अथवा लॉंग असो, मला माझ्या या बाहूंवर किंवा या बाहूंमध्ये असणाऱ्या ताकदीचा अभिमान आहे, आनंद आहे. ऑफ माय थिकनेस ऑफ माय लिप्स, आपल्याला माहिती आहे एखादा साऊथ आफ्रिकन असेल किंवा आफ्रिकन माणसाला आपण ज्यावेळी बघतो, रादर यू आर लुकिंग सम पिक्चर्स ऑफ द चिल्ड्रन्स ऑन द स्क्रीन. ह्या मुलांच्याकडे आपल्याला बघितल्यानंतर मग ते डोकं कसं मोठं आहे, त्याचं नाक कसं आहे आणि साधारणपणे त्याचे ओठ कसे आहेत, त्याच्या बाहू कसे आहेत आपल्याला लक्षात येतं. ओठ असे जाड मोठे ओठ आपल्याला पाहायला मिळतात, मोठं डोकं आहे, नाक असं छान आपण म्हणतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी स्ट्रेट नोज नाही आहे किंवा अगदी सरळ लांब लचक अशी नाक पाहायला आपल्याला मिळत नाही त्या भागामध्ये. तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांचे हे व्यंगात्मक असलं, शरीराला दिसायला ते शरीराचं सौंदर्य कमी करत असलं तरी एकूण त्यांची कामाची व्याप्ती आणि आपण करत असलेलं काम याचा आनंद आहे. ग्लॅड टू कॅरी द वर्ल्ड, जग या डोक्यावर वाहून नेतो याचा मला आनंद आहे, त्याच्या अनुरूप माझं डोकं आहे. ग्लॅड ऑफ माय शॉर्ट आर्म्स, माझे आर्म्स शॉर्ट असतील किंवा माझे आर्म्स लॉंग असतील, बाहू माझे किंवा हातदंड माझे लांब असतील याचा मला आनंद आहे, कारण ते काम करण्याची शक्ती त्या बाहूंमध्ये आहे.
ऑफ माय थिकनेस ऑफ माय लिप्स, किंवा माझे ओठ जाड आहेत याचाही त्या ठिकाणी मला आनंद आहे, मी जसाही आहे त्याचा आनंद मला आहे, असं या ठिकाणी कवी म्हणतायत. आय थँक यू गॉड क्रिएटिंग मी ब्लॅक, मला ब्लॅक केल्याबद्दल मी तुझा आभार मानतो, असं पुन्हा पुन्हा कवी या ठिकाणी व्यक्त करतायत. व्हाईट इज अ कलर फॉर स्पेशल ऑकेजन, हा जो व्हाईट कलर आहे तो स्पेशल ऑकेजनसाठी आहे, आणि जो ब्लॅक कलर आहे तो एव्हरी डेसाठी आहे. ब्लॅक द कलर फॉर एव्हरी डे, पुन्हा 33 लाईन्स या ठिकाणी रिपीट झालेले आहे. रिपिटेशन हा अलंकार वारंवार या पोएममध्ये आलेला आहे. द रिपिटेशन repeats from start to end. And I have carried the world since the first dawn of the time. सकाळ त्या ठिकाणी या जगाच्या निर्मितीच्या पहिल्या पहाटपासून मी हे वर्ल्ड, हे जग माझ्या खांद्यावर नेतो आहे, किंवा माझ्या डोक्यावर मी हे जग नेतो आहे. अँड माय लाफ ओव्हर द वर्ल्ड थ्रो द नाईट क्रिएट्स द डे, आणि या जगावरती असेही इतकी अनंत यातना, वेदना, सफरिंग, ही इज सफरिंग मच अँड मोर, yet he laughs through the night creates the day, आणि त्यामुळं जगभरामध्ये असणाऱ्या अंधारामध्ये सुद्धा दिवसाची निर्मिती होते, ती माझ्या हसण्याने, आनंदी राहण्याने आणि खुश राहण्याने, असंही या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. थोडक्यात, व्हॉट एव्हर मे हॅपन, ही सफरिंग मोर अँड मोर, he bearing more and more burden, he facing more and more problems, yet he is happy. He is happy, he laugh, he smile, he has no complaint against God. He never hate God, but he loves God. He says thanks God for giving such a tough work, for giving such a challengeable job, and he have a ability to carry the world on his head and to carry the sorrow of the world through his head. That's why he once again says thank God, thank you God. He says that God, for I thank you creating me black, मला काळा बनवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, फ्रॉम स्टार्ट टू एंड, ही सेज दॅट थँक यू गॉड फॉर क्रिएटिंग मी ब्लॅक. अगदी ब्लॅकनेसचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. ब्लॅक आहे म्हणून खूप काही आहे, ब्लॅक मी आहे म्हणून हे साध्य करू शकतो, किंवा जगामध्ये मला इतकं मोठं स्थान मिळालेलं आहे, असंही नकळतपणे सांगतो. आणि सर्वात शेवटी जाता जाता आमच्याही जीवनामध्ये एक रात्रीचा दिवस होईल ही आशावाद. अँड माय लाफ ओव्हर द वर्ल्ड थ्रो द नाईट क्रिएट्स द डे, हे अंधार या ठिकाणी सरला जाईल आणि दिवस आमच्यासाठी सुद्धा उगवेल, ही आशा व्यक्त केलेली आहे. In short, he become optimistic in the end of the poem. Once again, we see that from the start to end, we see him optimistic. He never come in front of in negative thought, negative mind. The incidents in his life, the problems in his life are full of negatives, yet he is optimistic. Yet he says that he is a very blessing person who carries the world on his head, who carries the sorrows of the world, and that's why he is happy with the shape of his body, with his shape of eyes, with his shape of nose, with his shape of hands, with his shape of legs, and totally his body, with shape of his head also, because he have an ability, he has a power to carry the world on his head. In reality, no one have ability to carry the world, but he faces much and more in this world. He works for those people who lives happily, who are rich, who are white. He works for the worldly people. That's why he says that he is happy. Okay, I think all of you understand this poem. If any problems, please contact me with my personal number. I will clear your doubts or any problems. Okay, thank you very much. Be happy, be safe, take care. Thank you very much, but remain in home, that's very important.